श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मी एक म्हण सांगते तुम्हाला आणि मग तुम्हाला विषय कळेल. ज्याने मनाला जिंकले तो जग जिंकू शकतो. विषय आहे मन. मन इतकं विचार करत राहतं की माझं असं का झालं, माझं तसं का झालं, मग असं झालं असतं तर, मग तसंच व्हायला पाहिजे होतं. किंवा मग एखाद्या अनामिक गोष्टीची भीती, जी आपल्या जवळही नाही, काही नाही, खूप दूर दूर पण काही संबंध नाही, तरी आपलं मन नुसतंच त्या गोष्टी, त्या भीतीबद्दल विचार करत असतं. तर मंडळी, हे होणं साहजिक आहे. आपण माणसं आहोत, आपण तर काही देव नाही आहोत. त्यामुळे मनाचे खेळ आपल्यामध्ये चालतच राहणार आहेत. परंतु या मनांच्या खेळाला आपल्याला जर आवरायचं असेल, कुठेतरी आपल्याला लगाम द्यायचा असेल, तर श्री स्वामी समर्थांचे मंत्र अतिशय प्रभावी आहेत मंडळी. हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमच्या मनातील संपूर्ण भीती निघून जाईल. मंडळी, समोर येणारी परिस्थिती आपल्याला बदलता येत नाही. आपल्या जीवनात भविष्यात काय वाढून ठेवले आपल्याला माहीत नाही. चांगलेही असू शकते, वाईटही असू शकते. परंतु आपल्याला त्या संकटांशी किंवा त्या गोष्टींशी सामोरे जाण्यासाठी आपल्या मनाला तयार करणे हे आपल्या नक्कीच हातात आहे. आणि ते आपले मनाला तयार करण्याचे काम स्वामींचे मंत्र करतात. मंडळी, स्वामींचे मंत्र आपल्याला इतकं बळ देतात, इतकं मन आपलं म्हणजे इतकं मजबूत करतात की आपण कुठल्याही परिस्थितीला हसत सामोरे जातो. हे अतिशय सत्य आहे मंडळी. ज्यांचे नित्य नामजप आहे त्यांना बघा कुठल्याही गोष्टीची एवढी भीती वाटत नाही, चिंता वाटत नाही. कारण ते म्हणतात, जाऊ दे, माझे स्वामी समर्थ आहेत माझ्यासोबत. ते असणं गुरुचं आपल्यासोबत अतिशय महत्त्वाचं आहे मंडळी. गुरु केव्हा मिळतात? जेव्हा त्यांचे नाम जप मंत्र करतो तेव्हा. त्यांना काय हवे असते? त्यांना सोनं नाणं चांदी काही नको असते. त्यांना हवा असतो तुमचा पवित्र भक्तिमय भाव, शुद्ध जी आहे ती भक्ती. ह्याचेच गुरु भुकेलेले असतात ना. बाकी त्यांना काय हवं असतं? तर मंडळी, आपल्या मनातील भय काढून टाकण्यासाठी, आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी, आपल्या जीवनाची प्रगती प्रत्येक स्तरावर, आर्थिक, शारीरिक, मानसिक स्तरावर आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला मंत्र सहाय्य करतात मंडळी. आणि म्हणूनच जर तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐकला तर नक्कीच तुमची आर्थिक प्रगती होईल. तुमच्याकडे प्रचंड पैसा येईल. नाही म्हटलं तरी पैसा काहीच नाही, पैसा काहीच नसतो, पैसा काहीच नसतो, आपण असं किती बोलणार ना. शेवटी बाहेर पडलं तर आपल्याला पैशाचीच गरज असते मंडळी. आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे धन साठावे, राहावे, यावे, तर मंडळी मंत्र हा संपूर्ण ऐका. नक्कीच तुमच्याकडे धन आकर्षित होईल. दुसरी आपली गरज असते शारीरिक स्वास्थ्य. मंडळी, कितीही सुख असले आणि शरीर जर आपल्याला साथ शरीराने नाही दिली तर आपण काहीच करू शकत नाही मंडळी. आपण आपल्या जीवनाचा आनंदसुद्धा घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपलं शरीर, तन, मन, धन व्यवस्थित राहावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या नसानसांमध्ये, आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारली पाहिजे. आणि ती संचारती स्वामी भक्तीत, स्वामींच्या मंत्र जपांनी. आणि तिसरं मंडळी, आपल्याला जर मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचं असेल, प्रत्येक संकटाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला धैर्य हवं असेल तर ते देतं मंडळी मंत्रच. कारण जर तुम्ही नित्य नाम जपत असाल तर तुमचं मन हे भयभीत होत नाही, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत नाही, तर संकटांना सामोरं जाण्याचे ताकद ठेवते मंडळी. आणि म्हणूनच मनाला जिंकायचे असेल तर तुम्ही मंत्रांना जिंका. तुम्ही गुरु बनवा आणि मंत्र तुम्ही ऐकत चला, नाम जप करत चला मंडळी. इतकं आपण करतो, इतक्या आपण सगळ्या गोष्टी करतो, त्यातला थोडा का वेळ होईना आपण मंत्र जपायला द्या. आणि हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. नक्कीच तुमची शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती नाही झाली तर मग तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी. चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते
रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय
रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा।